नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जोरदार प्रचार सभा चालू आहेत. अनेक जण सांगतात की आम्हाला या उमेदवारांची म्हणजे व्हिडिओ करून पाठवा वगैरे, पण प्रॉब्लेम असा येतो की मला त्यांची जन्मवेळ ही खात्रीशीर मिळत नाही. ज्यांची जन्मवेळ मला खात्रीशीर मिळते त्यांचा मात्र मी व्हिडिओ नक्की करतो, नाहीतर बाकीच्या वेळेला काय होतं, राशी कुंडली मांडावी लागते. अशाच एकाची अनेक छान असं व्यक्तिमत्व असलेली आणि अकोला पूर्व विदर्भामधून उभा राहिलेले श्री रणधीर सावरकर यांची मला जन्मतारीख आणि जन्मवेळ ही खात्रीशीर आपल्या सूत्रांनुसार मिळालेली आहे, सूत्रांच्याकडून मिळालेली आहे. बरोबर कुंडली असेल तर आपण त्याचं अचूक असं निदान करायला सोपं पडतं, बरं पडतं राशी कुंडलीपेक्षा. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे आणि काय म्हणते त्यांची कुंडली बघूया. भाजपतर्फे उभे आहेत आणि असं म्हटलं जातं की लोकहित जपणारे ते नेते आहेत आणि ऑल टाइम फील्डवरती काम करणारे नेते आहेत. बघूया असं ते का आहेत, त्यांची कुंडली काय म्हणते आणि त्यांचं येणारा विधानसभेनंतरचा निकाल काय असू शकणार आहे, बघूया. वेळ घालवत नाहीये. 14 एप्रिल 1973 साली त्यांचा जन्म झालेला आहे. रात्री 10:30 त्यांचा जन्म आहे आणि अकोला येथे जन्म झालाय आणि त्यावेळेला होता शनिवार. तर 2014 मध्ये ते 2,500 मतांनी निवडून आले आणि 2019 मध्ये सुद्धा ते विधानसभेला 25,000 मतांनी निवडून आलेले आहेत. आणि त्यांचा जन्म सुद्धा राजघराण्यामध्येच, म्हणजे ज्याचं राजकारण केलं जातं अशा ठिकाणी त्यांचा जन्म सुद्धा झालेला आहे. याचं कारण रवी ग्रह चांगला असावा लागतो. त्यानंतर धाडसानं पुढे जाण्याची इच्छा आणि मनशक्ती ही चांगली असण्यासाठी मंगळ ग्रह असा चांगला असावा लागतो. बघूयात त्यांची कुंडली या ठिकाणी काय म्हणते. वृश्चिक लग्न येतं त्यांचं, म्हणजे वृश्चिक रास पहिल्या स्थानामध्ये आहे. नेपच्यून सारखा ग्रह पहिल्या स्थानामध्ये आहे. नेपच्यून सारखा ग्रह आपल्याला माहिती आहे की प्रेमळ आणि झोकून काम करणारा असा हा ग्रह आहे आणि असं व्यक्तिमत्व पहिल्या स्थानामध्ये असल्यामुळे अशा व्यक्तींचं व्यक्तिमत्व तसं घडतं. आणि वृश्चिक रास आणि वृश्चिक राशीचा राशीस्वामी मंगळ हा 3ऱ्या स्थानामध्ये आहे, म्हणजे घराण्याचं नाव ते उज्ज्वल चांगल्या पद्धतीनं करू शकतात आणि पराक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीनं गाजवू शकतात. ज्यांना ज्योतिषशास्त्राची आवड आहे आणि शिकण्याची इच्छा आहे आणि ज्यांना काही जाणकार आहेत त्यांना नक्कीच या माझ्या गोष्टीचा अर्थ कळेल की मी काय सांगतो आहे. आणि ज्यांना कळत नाहीये त्यांनी माहिती घ्यायला काहीच हरकत नाही. लग्नेश ज्यांचा पराक्रमामध्ये असतो ते अत्यंत धाडसी, पराक्रमी आणि कुलदीपक असे एक व्यक्ती असतात. त्यानंतर त्याच्याबरोबर इथे गुरु सुद्धा आहे मकर राशीचा. या ठिकाणी मित्रांनो कुंडलीमध्ये नीचभंग योग असा त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे आणि गुरुनं त्यांच्यासाठी जे निगेटिव्ह फळं द्यायला पाहिजे होती ती पॉझिटिव्ह दिलेली आहेत. का तर मंगळ आणि गुरु एकत्र आहेत आणि मंगळ हा मकर राशीमध्ये उच्चीचा समजला जातो आणि अगदी जवळजवळ अंशावरती आहेत, 19 आणि 15 अंशावरती. त्यामुळे गुरुने त्यांना चांगली फळं दिलेली आहेत. त्यांना संतती सुख सुद्धा, एक मुलगा एक मुलगी आहे, चांगलंच आहे आणि भविष्यामध्ये त्यांचा मुलगा किंवा मुलगी सुद्धा राजकारणामध्ये येऊ शकते. का तर मंगळाबरोबर या ठिकाणी गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. त्यानंतर मीन राशीमध्ये बुध आहे. पंचम स्थानामध्ये मीन राशीमध्ये बुध आहे. या ठिकाणी बुध हा निचेचा समजला जातो. आता बुध हा निचेचा समजला जातो याचा अर्थ फक्त अशा कुंडली असलेल्या लोकांनी फक्त बोलून आपले शत्रू होणार नाहीये किंवा काहीतरी गैरसमजुतीतून आपले शत्रू होणार नाहीत याची काळजी अशा लोकांनी मात्र या ठिकाणी घ्यायची असते. धनु राशीमध्ये राहू आणि मिथुन राशीमध्ये केतू आहे. असे मिथुन राशीतला केतू हा स्वराशीचा समजला जातो, मिथुन राशीचा राहू हा स्वराशीचा समजला जातो आणि धनु राशीचा केतू हा स्वराशीतला समजला जातो. या ठिकाणी बरोबर उलटी स्थिती आहे. या कुंडलीत बघता अशा लोकांनी रामभक्ती ही करायची आहे
रामकृष्ण हरी यांची भक्ती करायची आहे, रोज किमान रामरक्षा ऐकायची आहे. बाकीच्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर असे योग असतील तर त्यांनी नक्कीच लक्षात ठेवा, या गोष्टी कराव्याच लागतील आणि श्रीराम जय राम जय जय रामचा जप हा कायमस्वरूपी करावा लागेल, तर त्यांना चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकेल. शिवाय अशी एक शक्ती त्यांच्यामध्ये एक मागं खेचत असते की सर्व काही आपल्याजवळ आहे, परंतु पाहिजे तितकं यश त्याच्यामध्ये त्यांना मिळत नाही. आणि या गोष्टीसाठीच त्यांना रामरक्षा रोज ऐकणे, अर्थ किमान वाचणे आणि रोज श्रीराम जय राम जय जय रामचा जप करणे आणि कोणतीही शांती सुद्धा करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. सगळ्यात महत्वाचा राजकारणासाठी कोणता ग्रह आहे तर मेष राशीचा रवी हा उत्तम उच्चेचा आहे समजला जातो आणि अधिकार योग प्राप्त करून देणार आहे. 6व्या स्थानातला मेषेचा रवी हा अधिकार योग प्राप्त करून देणारा आहे आणि त्याच्याबरोबरच शुक्र सुद्धा आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या पत्नी सुद्धा भविष्य काळामध्ये राजकारणामध्ये त्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यांनी करायला हरकत नाही. त्यांना नक्कीच या ठिकाणी पत्नींकडून सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळू शकतं आणि मेष राशीचा हा रवी आहे आणि जो गुरु आहे हा थोर लोकांचे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळतात आणि आपण घ्यायचे सुद्धा असतात. नक्कीच अशा गोष्टी केल्यावरती आपल्याला यश मिळू शकतं. शिवाय दशमेश हा षष्ठामध्ये उच्चेचा आहे. कर्मस्थान उत्तम आहे आणि रास सुद्धा त्यांची सिंह आहे. सिंह रास आपल्याला माहिती आहे तडफदार व्यक्तिमत्व असतं. लोकांच्या समाजसेवेसाठी झोकून देणारे असे हे व्यक्तिमत्व लोक अशा व्यक्तींचं असतं आणि केंद्रामध्ये असल्यामुळे कसं आहे, हे जन्मस्थानापासून आता बघा ह्यांचा जन्म झालेला आहे अकोल्यामध्ये आणि त्यांचं कर्मस्थान सुद्धा अकोलाच आहे. म्हणजे जर ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र केंद्रस्थानामध्ये असतो अशा लोकांचा भाग्योदय हा स्वतःच्या गावामध्येच होत असतो. या ठिकाणी सप्तम स्थानामध्ये शनी आहे, वृषभ राशीचा आहे. शनी सुद्धा चांगला समजला जातो, याबद्दल काही वाद नाही. राजकारणासाठी सुद्धा समजला जातो. 7व्या स्थानातला शनी हा त्यांच्या कुंडलीमध्ये उत्तम आहे आणि हर्षल प्लुटो एकादश स्थानामध्ये आहे आणि चंद्र मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे. आणि सध्याचं आपण जर ग्रहमान यांचं बघायला गेलो तर कुंभ राशीमध्ये स्वराशीचा शनी आहे आणि या ठिकाणी राहू मीन राशीमध्ये पंचम स्थानामध्ये आणि केतू 11व्या स्थानामध्ये कुंडलीमध्ये येतो आणि सप्तम स्थानामध्ये बरोबर हा वृषभ राशीचा गुरु सुद्धा येतो. आता हेचा गुरु चांगला असण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की समाजसेवा ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा चांगला असतो त्यांना समाजसेवा करण्याची खूप आवड असते आणि म्हणूनच की काय त्यांनी MIDC मध्ये अकोलामध्ये सुद्धा विकास कामं केली, बरेचसे विकास कामं केली आहेत. ऑन द फील्ड जाऊन ते काम करण्यासाठी फेमसच आहेत, याबद्दल काही वाद नाही. आणि ऑन द फील्ड आणि शेतकऱ्यांचा विकास हा सुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा म्हणजे त्यांच्यामध्ये आहे. तर शेतकऱ्यांचा विकास कशा पद्धतीनं होईल याचा सुद्धा ते विचार चांगला करतात. हे सध्याचं आपण ग्रहमान पाहता आपण जर बघायला गेलं तर सध्याचं ग्रहमान त्यांच्यासाठी अत्यंत पॉझिटिव्ह आहे. शेवटी भविष्य सांगायचं आहे, अंदाज असतात, पण त्यांना यश मिळायला हरकत नाही असं माझं आहे. आणि मेष राशीचा रवी हा सुद्धा राजकारणामध्ये यश मिळवून देणारा आहे मित्रांनो. नक्कीच बघूया, आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि त्यांचा मेष राशीचा रवी असल्यामुळे सुद्धा त्यांचे मामा सुद्धा म्हणजे धोत्रे, संजय धोत्रे हे सुद्धा केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून होते. असा हा मेषेचा रवी आणि गुरु हा मदत करणारा असा हा ग्रह त्यांना उत्तम पद्धतीनं आहे. बघूया काय होतंय, आपल्याला 23 तारखेला कळेलच, पण आपण त्यांना शुभेच्छा द्यायला तरी काही हरकत नाही. यश मिळेल नाही मिळेल हा आपण बघूया, 23 तारखेला मिळेल. परंतु माझा अंदाज असा सांगतो की त्यांना या ठिकाणी यश मिळायला काही हरकत नाही. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेट बद्दल सुद्धा काही माहिती पाहिजे असेल तर मला फक्त त्यांची जन्मवेळ प्रॉपर असावी लागते आणि जन्मतारीख, तर आपण अशा पद्धतीनं कुंडली बनवू शकतो. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही शंका असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. 98 22 11 94 72. नमस्कार.